बघा, मी पहिल्यांदा तर तुम्हाला सांगतो, कुठल्याही पक्षाचा कोणी असो चुकीचा वागेल, कायदा मोडेल, तर या राज्यामध्ये त्यांना आम्ही सोडणार नाही. त्याच्यामुळे जी काही कारवाई झाली पाहिजे ती कारवाई कुठल्याही पक्षाचा असो, आमच्या पक्षाचा असो, दुसऱ्या पक्षाचा असो, ती होणारच. पवारसाहेब की महाविकास जागा वाटप थोडा जिरकीचं होईल, खूप ओढाताण होईल, शक्य वाटत नाही. मग जरा काही अडचण आली तर पवार साहेबांचा सल्ला घेऊन टाकू. नातवंड झाली असताना तुरुंगात जायचं वय नाही, भाजपसोबत जाण्याबाबत प्रस्ताव मांडताना शिंदेंनी संवाद साधल्याचा संजय राऊतांचा दावा. संजय राऊत हे काय बोलतात हे मला कशाला विचारतात? माझ्या लेवलचा कोणी व्यक्ती असेल, ज्याला राजकारण समजतं, ज्याला खरं बोलता येतं, असा कोणी व्यक्ती असेल त्याच्यावर मला प्रश्न विचारत जा. तुमचाही वेळ वाया घालवता, माझाही वेळ वाया घालवता, संपलेले दिसते. राज ठाकरेंना सोबत घेण्याची खूप घाई झालेली दिसते. सामन्यातनं पहिल्यांदा फोटो छापला. मागच्या वेळेस बोललो तेच आजच सांगतो, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मी नाही. त्याच्यामुळे ते दोन पक्ष आहे, दोन भाऊ आहेत, काका पुतळे आहेत, त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे. ठरवलं तर प्रतिक्रिया देऊ, नाही ठरवलं तर तुमची पतंगबाजी चालू राहील. त्याच्यामुळे त्याच्यावर मला कशाला विचार? मला हे लक्षात येत आहे की त्या दोघांमध्ये किती संवाद आहे मला माहिती नाही, पण तुमचाच इगरनेस इतका जास्त आहे, इतका उतावीळपणा चाललेला आहे माध्यमांचा. मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना व्हायचा नाही. सगळ्यांचा बाप सर, तुम्हाला काय वाटतंय, कारण की तुम्ही दोन्ही ठाकरे फॅमिलीच्या जवळ जे राहिलेला आहात यापूर्वी देखील, दोन्ही ठाकरे फॅमिली एकत्र यावं असं वाटतं का तुम्हाला? असं आहे की याच्यावर बोलून हात दाखवून अवलक्षण मला करायचं नाही. राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेसंदर्भात जो काही लेख लिहिलेला आहे त्यावर आता जोरदार चर्चा. लेखाला उत्तर लेखाने मिळेल. सगळ्यांचा बाप राणींनी उस्मानाबाद धाराशिवमध्ये ते बोलले. काय बोलले मला माहित नाही, पण मी महाराष्ट्राचा सेवक आहे.